अरे आज आमच्या ऑफिस मधल्या पिऊन तर करच केला यार. हो चांगली गिरवली त्याची. अरे पण झालं काय? अरे मला गंडवल निघाला होता. मला असला दणका दिलाय ना, नुसता दूर करून आलोय आता. अरे राहुल, काय झालं ते सांगणार आहे का नुसतं पाल्लाळ लावणार आहे? आता काय झालं, आमचा पिऊन आहे ना आज माझ्याकडे आला आणि मला म्हणतो कसा, साहेब माझी आई लय आजारी आहे, तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं, मला थोडे पैसे पाहिजे. मग का तू दिलेस? येडा झाला काय मदन? अरे तो पिऊन आहे ना, गेला महिनाभर ऑफिस मधल्या कुणाला ना कुणाला तरी गिरायकच करतो. त्याला वाटलं मी पण गिरायक होईन, पण मी निघालो ना शहाणा. अति शहाणा. काय म्हणलं रे? अरे हा हा अति शहाणा. मी शहाणा ना. त्याला म्हणलं आत्ताच्या आत्ता पैसे देऊ, पण मला लगेच हॉस्पिटलला जाऊन तुझी आई दाखव. मग अरे मग काय, हॉस्पिटल मध्ये आई असेल तर दाखवल ना. हसला तंतरला होता ना, त्या बॉसनं तर हाईटच केली, डायरेक्ट कामावून काढून टाकला त्याला. तिथं उघडं पाडलं ना मी. बाबा बाबा नंतर आला माझ्याकडं, हातापाया पडत होता. पण आता काय फायदा, आपल्या नादाला लागला ना. मग खरं आहे रे, या जगात ना प्रामाणिकपणा नावाचा प्रकारच राहिला नाही यार. हो ना रे. नाही, मी जेव्हा मोठा बिझनेसमॅन होईन ना, तेव्हा अशा लोकांना माझ्या ऑफिसमध्ये घेणारच नाही. असतंय काय? असायला काय झालं? इकडे इकडे. अरे तुला काम पाहिजे का? हे बघ, आपल्याकडे नंबर 1 बिझनेसमॅन आलाय, तो त्याचा अयशस्वी 145वा बिझनेस सुरू करतोय. काम पाहिजे का? हे असं नको रे बोलू. समीर, तू एक दिवस एकदम सक्सेसफुल बिझनेसमॅन होशील, खरंच खात्री आहे. तूच रे, तूच माझा खरा मित्र आहेस. मोहन कुठे चाललायस का रे? हे असं जरा माझं एक काम करशील का? अरे येताना जरा मसाला घेऊन येशील का? अरे मी जाणार होतो, पण आज डिलिव्हरी करून करून पाय दुखायला लागलेत रे. अरे तू कशाला काळजी करतोस? मी आणतो ना, आणतो मसाला. डॉक्टर कडे जायचं का? हा ते मी जाईन, पण तू मसाला घेऊन ये. मसाला मोने थांब ना, ते आता चालला तेच म्हणून. हे बघ, माझं ना मोबाईलचं बिल भरायचंय, म्हणजे मी भरणार होतो, पण ऑफिसवर येताना विसरलो रे. ते हे घे, 500 रुपये देतोय तुला. 445 रुपये बिल आहे. 445 म्हणजे 55 मी तुला परत द्यायचं. शाबास. 14 रुपये आणतो, बिल भरतो. जाऊ ना. राहुल्या, या जगात ना मोहण्यासारखी माणसं असायला हवी. अति प्रामाणिक. तिथं आपला तरी फायदा होतो यार. त्यात विश्वासातला माणूस. माझं जेव्हा मोठं ऑफिस होईल ना, तेव्हा मी अशांना कामावर घेईन. म्हणजे पहिल्याच दिवशी बिझनेस ठप्प. का रे का? अरे अशी माणसं असतात ना, यांच्या फक्त बावळटपणाचा फायदा करून घेता येतो, बाकी काही नाही. त्या लोकांना डोकं नसतं रे, फक्त गदा मेहनत करायची असते त्यांना. अति प्रामाणिक अशा लोकांना पैसेच कमवता येत नाहीत. अरे मग तू पण कुणाला सांगतोय? बिझनेसमॅन नंबर 1. चले पळतो मी, मला उशीर होतो ऑफिसला जायला. बाबू हा काय गे? डबा राहिला. हा ते डबा दे. हा घे. भाजी कसली दिली? वांग्याची. भरलेलं आहे. हा मग ठीक आहे, मग चालतंय काही. सगळं संपवायचं. हा. आणि साईडला सॅलड पण दिलेलं आहे. सॅलड पण दिलंय का? हा मग सॅलड सगळं संपव. हा आणि प्लीज काही उरलेलं असेल ना तर बघ राहुल, पुढच्या वेळेला काही देणार नाही. मी देणार नाही मी ते विचारून दिलं. ते ना चिंचेचं आहे ना, ते चिंचेचं गुळाचं करायचं. ते फोडणी टाकताना करायचं, ते असं करायचं. अंजू बाय. हा बाय बाय.
मला माहितीये कुणीतरी शाळा घेतोय ना, गेम केलाय गेम. हा, मी खाली वाकलो का धप्पा देणार आहे ना. मन्या, ए मन्या, मन्या. मदत या. खरंच कोणाची नोट पडली असेल तर. काय मूर्ख समजलास मला तू? समजायचं काय त्यात? ए रावल्या, समोरच्याकडे बोट दाखवताना स्वतःकडे 4 बोट असतात हे विसरू नकोस. हा, काय लहान पोरांसारखा बडबडतोय रे? हं? मी लहान पोरांसारखं बडबडतोय आणि तू लहान मुलांसारखे चाळे करतोस, त्याचं काय रे? अय, मी काय केलं? हं? रस्त्यात ही अशी नोट टाकून माझी शाळा घेतोय? या असे रस्त्यात पैसे टाकायला माझे पैसे काय वर नाही आलेत. खोटं बोलू नकोस. हं? अरे मी कशाला खोटं? एक मिनिट, पैसे तुझे नाहीत ते? नाही. माझे पण नाहीत. मग कुणाची नोट असेल? काय माहित? तुझी नोट आहे? तुझी आहे? ए माझी आहे. ए आला वाटतं ना. कधी 1000 तरी बघितलंच का? ए रावल्या, 1000ची नोट बंद होऊन जमाना झाला, विसरला काय? मी 500च्या 2 नोटा बोलत होतो. म्हणजे ही नोट तुमच्या दोघांची पण नाहीये? नाही. हा. ठीक आहे, मी घेतो. ए काय मी घेतो? भांडार आहे, आलं लगेच मी घेतो. तेच ना. राहुल्या, काय बोला रे? ए मी काय म्हणतो हे बघा, आपण असे तिघे भांडले ना तर मग प्रॉब्लेम होईल. हा, ऐका, आपण सेटलमेंट करू. कुणीतरी दुसऱ्याची नजर त्या नोटीवर पडण्या अगोदर ना आपण तिघात आपल्या हिस्से करून घेऊ. हा, चालते? डन. डन. अरे मदन, बरं झालं इथे भेटलास. हे ब्रेड ब्रेड आणि पेपर हवा होता, पेपर ह्या थँक्यू. तुम्ही कामावर नाही गेला अजून? ए तुला काय करायचं रे? तू जा ना घरी. ए मोहन्या, तू घरी जा बघू. सहज विचारलं असं हे नाही म्हणजे. हा, जा जा. हे थांब. हे तुझे हे 2 रुपये हे राहिले होते. थँक्यू.
ते पैसे कोणाचे आहे? चोरी करतोय बघतर अरे पण मी चोरी नव्हतो करत, फक्त ते 2000 रुपये कोणाचे आहेत ते विचारत होतो. कोणाचे म्हणजे मगाशी इथं कोण उभं होतं? मी उभा होतो ना, मग कोणाचे असणार? माझे पैसे आहेत. हो का? मी पण इथेच उभा होतो. हे माझे पैसे. एक मिनिट, हे बघ, हे नोट इथे चाळीत चौकात पडलेली आणि माझं बाजूला घर आहे. मी चाळीचा अध्यक्ष आहे, म्हणजे हे पैसे माझे आहेत. ए ग पैसा खोटं बोल नको उगाच. मी काय खोटं बोलतो? तू खोटं बोलतोयस. अरे मी कसलं खोटं बोलतो? तुम्ही दोघं अरे, जण सरळ सरळ खोटं बोलतोस तू. एक मिनिट, अरे भांडू नका. भांडून काय प्रश्न सुटणार आहेत का? मला नक्की सांगा, हे पैसे कोणाचे आहेत? नक्की माझे. माझे. माझे आमचे. तिघांचे? हो. पण एक नोट तिघांची कशी असेल? ते मरू दे ना, ते जाऊ दे. हा पण तू असे कसे पैसे उचलले पडलेले? नसून आम्ही तिकडे उभं होतो, नाहीतर याने टाकली असती नोट खिशात आणि गेला असतं वर. हा? अरे तसं कसं करीन मी? तसं कसं म्हणजे काय? हा? तुला लाज नाही वाटत असं करताना? हा? हे बोन्या, मला लाज वाटते. बालपणीचा मित्र आहे सांगायला. हे असे रस्त्यात पडलेले पैसे उचलतोस तू? शे. अरे पैसे नव्हतो उचलत बाबा, फक्त ते पैसे कोणाचे आहेत ते विचारत होतो रे. अरे नोटेवर काय नावं लिहतात ते लोक? फसवतोय आपल्याला. तुझी हिंमत कशी झाली नोट उचलायची? वाटलं नव्हतं. बाजूला व्हा ना. तुम्ही मालकांवर कशा पायी ओरडताय? अगं भानू, मोन्याने केलंय कसं? नाही, मला कसं करूच शकत नाही. भानू आधी ऐकून तर घेते ना काय केलं ते. हा, मला काय केलं तुम्ही? अहो काय नाही हो, मी येत होतो तर इथे एक नोट पडलेली दिसली, ती कुणाची आहे विचारण्यासाठी हातात उचलून घेतली तर हे सगळे आले. ए मोन्या, अरे निदान भानू समोर तरी खरं बोल. एक नंबरचा खोटारडा आहे भानू, एक नंबरचा. हे माझे पैसे उचलून घरी घेऊन चालला होता. राहुल साहेब, तोंड सांभाळून बोला. मला कसं करूच शकत नाही. नाही भानू, मला मान्य आहे हे सगळं ऐकल्यावर तुला राग आला असेल, पण हे खरं आहे. मोहन हे खाली पडलेले पैसे उचलून गुपचूप जात होता. काय बोलतो मोन्या, उगा सभ्यपणाचा आव आणू नकोस. हा? तेच तर दिसतं तसं नसतं ना, ते हेच आहे. हा. नुसता दूर आहे, अजून काय नाही. अहो मी उचलली नव्हती, फक्त कुणाची आहे विचारण्यासाठी हातात घेतली तर हे मालक, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी आहे ना. बघू नोट, बघू. हा. तुमची आहे? हो. तिघांची? हो. तुमच्या तिघांची कशी काय असू शकते? हेच मी त्यांना विचारलं की एक नोट तिघांची कशी असू शकते. मालक, तुम्ही बघा आता मी काय करतो. हा? तर ही नोट तुमची आहे, तिघांची. कशी काय? एक मिनिट, मी सांगतो. भानू 1 मिनिट नोट दे. येतोय परत उलगडून सांगतो ना सगळं. त्याचं काय झालं, मी असं आपला घरून येत होतो, आपला अंजनू डबा दिला, मी आपली बॅग घेतली, चाललं होतं. अरे बापरे, नोट पडली. असं झालं. मग ते काय झालं, माझी नोट पडली ना, ती घ्यायची विसरलो. ती आता घेतली आणि माझ्याजवळ ठेवली. कळलं भानू, हे सगळं असं घडलं. अच्छा, म्हणजे ही नोट राहुल साहेबांची आहे. हा. नाही, ते पैसे माझे आहेत. अरे सम्या, अरे मगाशी नाही का मी तुला सुट्टे करायला दिले? कधी? अरे मगाशी आपलं ठरलं ना. सम्या गप्पस उगाच काहीतरी बोल नको. आता भानू म्हणली ना माझे पैसे, ते ठरलं ना. ए राहू द्या, हे माझे पैसे. ए नाही, पैसे माझे आहेत. ए गप बस, माझे पैसे. अरे नाही, मी बोललो ना आता. मी नाही करत चाललो होतो. पैसे पडले मग ते मी उचलून नाही, ठेवले. नाही, बोललास म्हणून का पैसे तुझे आहेत का? काय झालं गोंधळ? हा? नाटक काय? सकाळी सकाळी आपल्या घरच्या सुद्धा प्यायला देत नाही. ए मास्टरड्या, काय झालं रे? ए आई, शांतपणे विचार ना, ओरडतेस कशाला? काय झालं? हा वहिनी, मी सांगतो. अहो इथे खाली 2000 रुपये पडले होते, ते मोहन उचलून जात होता, तेव्हा आम्ही त्याला पकडलं. हा? शोभे, ऐकलास? तुझा नवरा होता ना, चक्क चोरी करायला लागला. काय रे, चोऱ्या करतोय? अहो काय बोलताय तुम्ही? मी चोरी कशी करीन? ते पैसे पडले होते, ते फक्त कोणाचे आहेत ते विचारत होतो. याला चोरी म्हणायची असते. दुसऱ्याचे पैसे पडलेले खिशात घालतोस. हा, चोरी नाही तर काय? अहो मी तसं नाही केलं. शोभा, तू तरी माझ्यावर विश्वास ठेव.
कसा विश्वास ठेवायचा? तुम्ही या थराला जाल असं वाटलं नव्हतं. कधी तुमच्याकडे पैशासाठी हट्ट केला? तुम्ही जे पैसे देता त्याच्यामध्ये मी संसार करते, तरी तुम्ही असं वागलात. दादा असं वागणं शोभतं का तुम्हाला? हा, मला तर माझ्या कानांवर विश्वास बसत नाहीये. हो ना. का केलं तसं सांगा ना, का केलं? अगं शोभा, मी असं करीन का? तुझा तरी माझ्यावर विश्वास असायला पाहिजे. यांचा गैरसमज झालाय. वय मी माती खाल्ली. हं? नाही म्हणजे मी जर बाहेर असते तर खरं खोटं माझ्या समोरच झालं असतं ना. याला म्हणायचं उंदराला मांजराची साक्ष. बाने, तू नव्हतीस ना, ते करते बरंच झालं. ह्याचे पराक्रम तरी कळले आम्हाला. अरे चोरी करतोस मेल्या? मावशी उगीच काय बी बोलू नका. मला कसं अजिबात करणार नाही. हे सगळे खोटं बोलतायत. हा? भानू, तुला असं म्हणायचंय माझा नवरा खोटं बोलतोय? वय ते खोटं बोलतायत. राहुल, खरं सांग, कोणाचे पैसे आहेत ते? अंजू अगे माझे आपले पैसे आहेत अंजू. ए पैसे माझे आहेत. सम्या खोटं बोल नको. अरे आपलं ठरलंय ना. कधी नाही शोभा वहिनी, ते पैसे माझे आहेत. अरे असं काय करतोय यार सम्या? कालच्या महिन्याची फी भरण्यासाठी माझ्याकडे पैसे उधार मागत होता, आता विसरतो काय तू? ए काय पण काय बोलतो? आणि माझ्या पुतण्याची फी भरायला मी तुझ्याकडे कशाला हात पसरू? ए काही खोटं बोललो कसं तू? ए सम्या पैसे माझे आहेत. हे दोघंही खोटं बोलतायत. हे पैसे माझे आहेत. ते मी जिमला जाताना ना इथे पडले. ए मदने, अरे केवढं खोटं बोलतोय हो. शी शी शी. बघितलं शोभाताई, यांचंच ठरत नाहीये आणि मालकांवर चोरीचा आळ आणतायत. जाऊ दे हो, तुम्ही रागवू नका. त्यांचं ते बघून घेतील ना. जाऊ असं दे. कसं? थांबा. ही नोट कोणाची आहे ना त्याचा फैसला आत्ताच्या आत्ता होईल. कसं काय? मी या पोलिसांना बोलवून आणते. तो चोराला पकडेल आणि चांगला धडा शिकवेल, चांगला चोप देईल त्याला. अहो नका नका, असं काहीतरी करू नका. एवढ्या फालतू कारणावर ना आपल्या चाळीत कशाला पोलिसाला बोलवताय? आणि ते पोलीस मारता तो कोणाला तरी धरून मारतील आपल्यापैकी. नक्की सांगा, नक्की सांगा, ही नोट कोणाची आहे? मी आज सांगते, ही नोट मालकांची आहे. हो. कसं काय? कसं काय? तेच विचारतोय, कसं काय? कसं काय? शोभे, तुझा नवरा ना आता ठार वेडा झालाय बरं का. स्वतःच्याच खिशातले पैसे स्वतःच पाडतो आणि नंतर विचारतो कसं काय. आई जरा गप ना, शांतपणे विचार ना जरा. काय हो? त्यात तुम्ही पैसे पाडता? हा, पगार झाला नाही माहितीये ना, वर आलेत पैसे. तेच म्हणतोय मी शोभा, पगार झाला नाहीये तर माझ्याकडे पैसे कसे असतील तेच विचारतोय मी. मी आज सांगते, हा. मालक तुम्ही मगाशी म्हणालात ना हे पैसे शोभाताईंना द्यायचे. कधी? तुम्हाला लक्षातच नाही. एक मिनिट, असे कसे मोहनचे पैसे आहेत? मी म्हणते म्हणून. भानू, तुझ्याकडे काय पुरावा आहे? हा हा. नोटेवरचा नंबर मला लक्षात आहे. काय? मी सकाळी पाठ करून ठेवला होता. मग नंबर सांग बरं. 754234. शोभे, नंबर बरोबर आहे. ठीक आहे. तुम्ही ना भोळे आहात, भोळे. नशीब भानू होती म्हणून, नाही त्याने लुबाडलं असतं. अरे माझ्या नवऱ्याला फसवता, हा? चोरीचा आळ घेता त्यांच्यावर, आमच्या पैशावर डोळा ठेवता. भानू, एक मिनिट. दादा सॉरी. राहुल, सगळ्यांसमोर माझी इज्जत काढलीस. कुठं तोंड दाखवायला जागा नाही ठेवलीस तू. हा? चल चल चल, तू घरी चल. अंजू तू ऑफिस. घरी चल आधी. अंजू डबा दिला, तू ऑफिसला जाय. अंजू ऐक ना. हा, आता काय बघताय सगळेजण तोंडाकडे? हा, त्याचे पैसे त्याला मिळाले ना, निघा आता. मधन्या, आमच्या पैशावर डोळा ठेवायचं नाही, सांगून ठेवते, नाही तर माझ्याशी गाठ आहे. हा, जा जा. कशाला दानशूरपणा एवढा दाखवायचा? हा, काही गरज होती का? पुन्हा असं वागलात ना तर याद राख. जा वरती, चहा आणि नाश्ता तयार करा आणि मग हाक मारा, मी येते. हाक मार लवकर. अहो तुम्ही असं का केलं? मालक तुमच्या साधेपणाचा गैरफायदा घेतलेला ना मला नाही आवडत, म्हणून त्यांना चांगला धडा शिकवला. अहो पण तुम्ही ज्यांचे 2000 रुपये आणले त्यांचं काय? ते पैसे आपण परत कसे करणार? शोभा तर ते पैसे घेऊन गेली. ते पैसे परत केले, ज्याचे होते त्याला मिळाले. अच्छा, म्हणजे शोभा जिथे पैसे लपवते तिथनं 2000 रुपये काढले तुम्ही. काय